2021च्या मे अखेरची एक सत्य घटना येथे नमूद करून ठेवीत आहे. माथ्यावरील सर्व झाडे मी वर्षभर जपली होती. वरचे पाणी न देताही झाडे सुस्थितीत होती. जागेत वणवा लागू नये म्हणून सभोवतालच्या साऱ्या क्षेत्रात वणवारोधक रेषा आखण्यात आली होती. 29 मेच्या रात्री कोणीतरी जागेत आत येऊन गवताला आग लावली. सारी झाडे होरपळली. जळलेली पाने करपलेली झाडे पाहताना मला खूप रडायला आले. दरवर्षीच असे होत असते. कशेडी माथ्यावरील वृक्ष जोपासनेचे काम सुरू करून 26 वर्षे झाली आहेत. एवढ्या अवधीत वणवा येऊन झाडे जळली नाहीत. अशी 1 किंवा 2 वर्षेच गेली असतील. वणवा येऊ नये म्हणून अग्निरोधक रेषा काढली तर माणसांनी जागेत आत येऊन गवत पेटवून देण्याचा उद्योग केला आहे. तरीही मी झाडे जपण्याचा प्रयत्न करतो. तसा मी का करतो? लागवडीपासून काडीचेही उत्पन्न मिळत नसताना झाडे जपण्यासाठी पदरचे हजारो रुपये मी का खर्च करतो? माझ्याकडे काम करणाऱ्या कामगारांनी हा प्रश्न मला विचारला. हे काम करण्यासाठी म्हणून मला कुठूनही पैसे मिळत नाही हे कामगारांना माहीत आहे. जागेतूनही काहीही उत्पन्न मिळण्याची शक्यता नाही. तरीही नित्यनेमाने पदरचे पैसे खर्च करण्याचे काम मी करीत आलो आहे. 29 मे 21च्या आगीत होरपळलेली झाडे पाहिल्यानंतर आता हे काम थांबविण्याचा विचार माझ्या मनात आला. वृक्ष जोपासनेच्या कामात कोणी मदतीला येणार नसेल तर हे काम आता पुरे करावे असे मला आतून वाटले. मनात त्यावर विचारचक्र सुरू झाले. हे काम मी हौस म्हणून पत्करले होते. हे काम माझ्यावर कोणीही लादले नव्हते. कोणाचा पगारी नोकर म्हणून मी हे काम करीत नव्हतो. वृक्षवेली लावण्या जपण्याच्या कामामधून मला समाधान मिळत होते. मी स्वतःला आनंदी करीत होतो. जीवनाचा प्रवास हा सुखासमाधानासाठीच केला जात असतो. आनंदाचा महामार्ग तुम्हाला सापडला आहे याविषयी तुमची खात्री असेल तर त्यावरील प्रवास चालू ठेवायला हवा हे मला तीव्रतेने जाणवले. वृक्ष लावणे जगविण्यासाठी प्रयत्न करणे हा माझा धर्म आहे याची जाणीव मला झाली. कोणीतरी आग लावतो, तो आत येऊन झाडे कापून नेतो म्हणून मी काम थांबविणे चुकीचे आहे हे माझ्या लक्षात आले. स्वतःहून पत्करलेल्या वाटेने जात राहणे हाच शहाणपणा आहे हे मला जाणवले. माणसे माझे ऐकोत व न ऐकोत, स्वतःहून पत्करलेला माझा धर्म मी पाळायला हवा. हे काम पुढे नेण्यासाठी वृक्ष जागरूक नागरिकांचे समूहमान निर्माण करण्याचा माझा मार्ग बरोबर आहे याची खात्री मला पटली आहे. समाजातील काही माणसांपर्यंत वृक्षधर्माचा विषय पोचविण्याचा प्रयत्न मी करीत राहायला हवा. तेच शहाणपण आहे. सोबत कोणी येवो वा न येवो, माझा उद्योग मी चालू ठेवायला हवा. मी असेपर्यंत पत्करलेल्या छंदाला न्याय देण्याचा माझा खेळ मी चालू ठेवायला हवा. यामध्ये मी कुठे चुकत असेल असं आपल्याला वाटत असेल तर तसे कळवावे ही विनंती आहे. धन्यवाद. बाजूची माती थोडी घाल, घट्ट चेपून घे. थोडं आपलं पाणी भरून अर्धा बाटली घेऊ नको, त्यात याला घालू पाणी.
याला गुरं खात नाहीत ना रे? थोडं घाल अगदी. बस त्या पारोसा पिंपळा याला ठेव 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 हे ठेव दुसऱ्या याला ठेव त्या.